कोल्हापुरातील शाहू मिल कॉलनीतील एका सर्वसाधारण कुटुंबातील आदेश गवळी या मुलानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत यश मिळवले। 1.5 लाख विद्यार्थ्यातून त्यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे। आदेश गवळीचा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। भविष्यात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायचं ध्येय असलेल्या बाल वैज्ञानिक आदेश गवळीला पर्यावरणाचंही भान आहे। विशेषतः प्लास्टिकचा आणि कचऱ्याचा वापर कमी व्हावा यासाठी आदेश आत्तापासूनच विचार करतोय। कोल्हापुरातील शाहू मिल कॉलनीत राहणाऱ्या मोहन गवळी यांचा मुलगा आदेश राजारामपुरीतील श्रीराम विद्यालयात 6वीच्या वर्गात शिकतो। लहानपणापासूनच आदेशला विज्ञान विषयात रुची आहे। शाळेतील शिक्षिका प्रियांका गवळी यांनी त्याला विज्ञानाची आवड निर्माण केली। मुळातच हुशार असलेल्या आदेश गवळीनं शाळेत विज्ञान विषयात शिकलेले प्रयोग घरी येऊन करण्यास सुरुवात केली। सुका कचरा जाळून त्यातून निर्माण होणाऱ्या धुरातून कार्बनची निर्मिती होते। आदेश गवळीनं जळालेल्या कचऱ्याच्या धुरापासून शाई बनवण्यास सुरुवात केली। त्याचवेळी विज्ञानाची आवड असलेल्या आदेशनं पाणी आणि हवा प्रदूषण टाळण्यासाठी प्रयोग केले। प्रत्येक शनिवारी शाळेत विज्ञान प्रयोगाचा तास होऊ लागल्यानं त्याच्या आवडीत भर पडत गेली आणि त्यातूनच त्याचं विज्ञान प्रेम आणि कुतूहल वाढलं। प्रत्येक शनिवारी गवळी टीचर या काचा प्रश्न आपला शास्त्रज्ञ समविषम नंबराप्रमाणे बसून घेणारी उत्तरे व आपला शास्त्रज्ञ व कात्रण वाचन हे सर्व गोष्टी घ्यायच्या। यातून आम्हाला खेळाखेळात विज्ञानाविषयी समजायचा। तर आपण पहिला काचा प्रश्न बघूया। वर्तमानपत्र वाचन, विज्ञानविषयीचे लेख गोळा करणं यातून आदेशनं नवनवीन माहिती मिळवण्याचं काम चालू ठेवलं। शिवाय गहू, ज्वारी, बाजरी, दूध, कोको पावडर यांच्या मिश्रणातून आदेशनं पर्यावरणपूरक कप तयार केले। या कपातून चहा, कॉफी, दूध अशी गरम पेय घेणं शक्य आहे। तसंच वापरानंतर तो कप खाता येतो किंवा हा कप 24 तासात मातीमध्ये मिसळून जातो। प्लास्टिकच्या कपांमुळे माणसाला कॅन्सरचा धोका वाढतो। तसंच प्लास्टिक कचरा वाढतो। त्यामुळे पर्यावरणपूरक कपाचा वापर वाढावा यासाठी आदेशचा प्रयत्न आहे। त्याच्यात उपविषय निवडलेला की एडिबल कप्सचा वापर। आता एडिबल कप्स म्हणजे काय की एडिबल कप्स म्हणजे खाण्यायोग्य कप, ज्यातून आपण चहा किंवा इतर पेय पिऊही शकतो आणि ते पिऊन झाल्यानंतर त्या कपला खाऊही शकतो। यातून काय होते की आपलं शून्य कचरा जीवनशैली आपण राबवू शकतो आणि ते आपला जो कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, जे विविध कचरा आहे गणे तो गोळा होणार नाही आणि आपली जी जीवावरण आहे त्याला कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही। आदेशचं विज्ञान प्रेम पाहून शाळेनं त्याला गेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या सायन्स टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेला पाठवलं। UPSCच्या धर्तीवरच ही परीक्षा घेतली जाते। प्रारंभी लेखी परीक्षा झाली, त्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात आली आणि अखेरीस मुलाखत पार पडली। या परीक्षेत सुमारे 1,40,000 विद्यार्थी बसले होते। अंतिम परीक्षेसाठी केवळ 820 विद्यार्थ्यांची निवड झाली। त्यातून कोल्हापूरच्या आदेश गवळीला रौप्य पदक मिळाले। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर यांच्या हस्ते आदेशला डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले। भविष्यात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचं ध्येय असल्याचं आदेश गवळीनं सांगितलं। त्याला श्रीराम शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा भाग्यश्री बेनाडीकर, कार्यवाह उदय बेनाडीकर, मुख्याध्यापिका सरस्वती खांडेकर, शिक्षिका प्रियांका गवळी आणि आईवडिलांचं मार्गदर्शन मिळतंय। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते।